आपण आता मलकापूर, कोल्हापूर, सांगली आणि मार्लेश्वरला जाणाऱ्या गाडीमध्ये आहोत. आता बघूया. हे घ्या पाठीमागे घ्या. नंतर गावा जायचं तू माझ्या तर नंतर गावा जायचं. मी आली सांगलीवर ना सगळं 100 पैसे काय देणार नंतर तुम्हाला. मारले जाणार सुट्ट 35 रुपयाच्या सुट्ट. परत रिटर्न चांगली तुम्हाला 65 द्यायला लागते. फायनली देवरुखमधून आपण निघालेला आहे आणि ही गाडी आलेली आहे सांगलीवरून. मलकापूर, कोल्हापूर मलकापूर करत मार्लेश्वरला जाणारी गाडी आहे. आणि हे देवरुखचं मार्केट आहे. तुम्ही बघितलात तर आज बरीचशी गर्दी दिसेल तुम्हाला. रेल्वे स्टेशनला पण भरपूर गर्दी होती. हे सगळेजण मार्लेश्वरला आलेले आहेत भेटायला देवाला. तर बघूया, आमच्या ताईचं गावसुद्धा आहे. काय काय बघायला मिळतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू. फायनली आपला प्रवास चालू झालेला आहे. आणि मार्लेश्वराची ओढ ही प्रत्येक जे यात्रेकरू असतात किंवा जे भाविक असतात त्यांना असते. कारण या यात्रेला बरेच लांबून लोक आलेली आहेत. तुम्ही बघितलात मगाशी एस टीमध्ये जी लोक आहेत ती कोल्हापूर, सांगलीवरून सुद्धा लोक येतात. आणि आपण तर जवळ राहतो त्यामुळं आपण सुद्धा पहिल्यांदाच जातोय. योग आलाय पहिल्यांदाच जायला. आणि हा सुंदर असा देवरुखचा परिसर तुम्ही बघताय. देवरुखसुद्धा तुम्ही बघितलात तर महत्त्वाचं ठिकाण आहे संगमेश्वर तालुक्यातील. खूप डेव्हलप झालं आहे. आणि सगळ्या ज्या शासकीय कार्यालय आहेत ती संगमेश्वर तालुक्याची इथेच आहेत. आणि जो आगार आहे संगमेश्वर तालुक्याचा तो सुद्धा इथेच आहे. इथून बऱ्याचशा गाड्या सुटतात. आणि पुढे जाऊन आपल्याला डाव्या बाजूला वळायचा आहे. आणि तो रस्ता पुढे मार्लेश्वरला जातो. आणि मार्लेश्वर फाट्यावरून आपण आतमध्ये घुसणार आहोत. आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे सह्याद्रीनगरला. आणि इथून आपण डाव्या बाजूला वळणार आहोत. आणि हा रस्ता कोल्हापूरला सुद्धा जातो. आणि मध्ये आपल्याला फाटा लागणार आहे मार्लेश्वर. इथे जवळच पेट्रोल पंप सुद्धा आहे. आणि हे बघा, ह्या सुद्धा नवीन बिल्डिंगी तुम्हाला होताना दिसत असतील. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे देवरुख खूप डेव्हलप होत आहे. संगमेश्वर देवरुखचा रस्ता बघितलात तर तुम्ही मुंबई गोवा हायवेपेक्षा सुद्धा चांगला रस्ता आहे. आणि त्याच्यामुळंच इथून प्रवास करताना खूप आनंद वाटतो. आणि दोन्ही बाजूला तुम्ही बघितलात तर निसर्ग. आणि ऐन हिवाळ्यात तुम्हाला हिरवळ आणि तेवढाच गारवा मिळतो. त्यामुळं तुम्ही ड्रायव्हिंग खूप आनंदाने करू शकता. आता आपण मार्लेश्वर फाट्यावर पोचलेलो आहोत. तुम्ही बघितलात तर ही जी गाडी जाते ती सुद्धा मार्लेश्वराच्या यात्रेलाच जाते. इथून 17 किलोमीटर आहे. आणि तुम्हाला कमानीवर घोषवाक्य सुद्धा लिहिलेलं दिसेल. आता आपल्याला मध्ये गावं सुद्धा मिळतील बरीचशी. 17 किलोमीटर पुढे जायचं आहे आपल्याला. आणि आता मकर संक्रांत आहे, यात्रा आहे, म्हणून तुम्हाला हा रस्ता सुद्धा चांगला केलेला दिसेल. आणि त्याच्यामुळं आपण केबिनमध्ये बसून सुद्धा व्यवस्थित व्हिडिओ करतोय. मार्लेश्वरला जायपर्यंत बंद करायचं. पुढचा रस्ता खराब आहे त्याच्यात आला पाहिजे. आम्ही दोघंच आहे. गाडी थांबवते असं कोण म्हटलं काय? यात्रा गाडी थांबवणार. साहेबीच्या गाडीला गर्दी रस्ता आर्थिक गाडी बदलायला लागते का माहिती आहे का? बघा हे नसलं तर मी आहे 100%.
समोर असणारे मोठमोठे सह्याद्रीचे डोंगर आणि ही नागमोडी वळणं यांमुळं तुम्हाला हा प्रवास अतिशय सुंदर दिसत असेल. देवरुख आगारातून बऱ्याचशा बस सोडलेल्या आहेत, तरीसुद्धा तुम्हाला बरीचशी माणसं ही चालत यात्रेला जाताना दिसतील आणि ही पहिल्यापासूनच येत असावीत यात्रेला चालत. ज्याप्रमाणे शिर्डीच्या साईबाबांची वारी असते, पंढरपूरची वारी असते, त्याचप्रमाणे येथील लोक ही पायी यात्रेला येतात. आपली गाडी आता निवे या गावात पोचलेली आहे. म्हणजे आता थोडेच अंतरात आपल्याला अंगवली, त्याच्यानंतर मारळ आणि त्याच्यानंतर मार्लेश्वर लागेल. आता आपण अंगवलीत आलेला आहे आणि आता तुम्हाला इथे नवीन मंदिर मार्लेश्वराचं दिसेल आणि हे कन्स्ट्रक्शन चालू आहे. तरीसुद्धा तुम्ही इथे बघाल की स्टॉल वगैरे लागलेले आहेत, म्हणजे भाविक बघायला येतात. आणि इथे हायस्कूलसुद्धा आहे. तुम्ही ही हायस्कूलची मुलं बघत असाल. बऱ्याच दिवसात आपल्याला हे नवीन मंदिर पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर एक झलक आणि हा जो पोस्टर आहे त्याच्याप्रमाणे मंदिर बांधणार आहे आणि तिथे विनंतीसुद्धा केली, सढळ हस्ते मदत करावी. ही मार्लेश्वरवरून परत आलेली गाडी आहे. हे बघा, या गाड्या चालू आहेत. आता आपण मारळगावच्या सीमेवर पोचलेलो आहोत. तुम्ही बऱ्याचदा बघितलात कोकणात, तसेच आपल्या देशातच बऱ्याच वेळेला नद्यांचा आणि जे छोटे छोटे ओढे आहेत त्यांचा वापर सीमासाठी केला जातो. ह्या गावातून दुसरा गाव असं ओळखलं जातं या नद्यांच्या विभाजनामुळं. तर इथून पुढे मारळगाव चालू होतो आणि आता आपण माझ्या ताईच्या गावामध्ये आलेलो आहोत. तर ताईच्या गावाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. मारळगावामध्ये एंट्री मारतानाच तुम्हाला ही कमानी दिसेल आणि कमानीवर सुंदर असं मार्लेश्वराचं वाक्य लिहिलेले आहेत. आकाश दर्शन परमेश्वर, गिरीदर्शनी मार्लेश्वर. गिरीचे मस्तकी गंगा, मार्लेश्वरी असती गिरीरांगा. या मारळ गावापासून मार्लेश्वर देवस्थान 4 किलोमीटर अंतरावर आहे. गावातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून बऱ्याच लोकांची मार्लेश्वर या देवस्थानी दुकानंसुद्धा आहेत, त्यातून त्यांना रोजगार प्राप्त होतो. बरीचशी लोक शहरांमध्ये सुद्धा स्थायिक झालेली आहेत. मारळगावच्या मराठी शाळेजवळ आपण पोचलेलो आहोत. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक मोठं झाड दिसेल वडाचं आणि इथे त्यांची पालखी वगैरे बसते आणि इथे नमन वगैरे असतं. आणि हा मारळ स्टॉपसुद्धा आहे. पुढे बघा लिहिलेलं आहे मारळ स्टॉप. मारळगाव सोडून आता आपण पुढे बघितलात तर तुम्हाला दिसेल की पार्किंगसाठी गाड्या लावलेल्या आहेत आणि पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे, कारण यात्रा आहे आणि तुम्हाला गाड्यासुद्धा पार्किंग केलेल्या दिसतील. यावरून कळतं की यात्रेला किती गर्दी असते. समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्येच मार्लेश्वराचं तीर्थक्षेत्र आहे आणि तुम्ही बघितलात हे बरेचसे भाविक चालत जात आहेत, कारण पार्किंग मागे बघितलं तिथपर्यंतच आहे. तिथून चालत जावं लागतं, कारण आता यात्रा चालू आहे. जेव्हा यात्रा नसते तेव्हा पायथ्याशी गाड्या जातात.
तुम्हाला आता नवीन जी बांधलेली कमानी आहे ती तुम्हाला दिसत असेल आणि आपण जवळजवळ पोचत आलो आहे आणि ही जी कमानी आहे ती नवीनच बांधलेली आहे आणि त्याचं रंगकामसुद्धा अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे आणि त्याचबरोबर कोरीव कामसुद्धा अतिशय सुंदर केलेलं आहे। आपली बस सेवा पायथ्यापर्यंत आहे, त्याच्यामुळं आपल्याला पुढे चालत जावं लागणार नाही, आपण पायथ्यापर्यंत आरामात बसमधून जातोय। मित्रांनो, फायनली आपण मार्लेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत। तुम्हाला एस टी महामंडळाच्या गाड्या दिसतील आणि या गाड्या देवरुख आगारातून सोडलेल्या आहेत आणि आपण आता पायऱ्या चढून वरती जायचं आहे। फायनली मित्रांनो, 1 तासाच्या प्रवासानंतर आपण मार्लेश्वरला पोचलेलो आहोत। आता आपल्याला परत अर्धा तासभर चालावं लागणार आहे चालत पायऱ्या आणि पहिल्यांदाच आपण आलेलो आहोत यात्रेला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। इथे बघाल देवरुख ग्रामीण रुग्णालयाकडून BP वगैरे फ्री चेकअप केलेला आहे। त्याच्यानंतर इथून दुकानांची सुरुवात होते आणि आपलं सुंदर असं मार्लेश्वर तुम्हाला बघायला मिळतं आहे। पायथ्याशी तुम्ही बघितलात की पायथ्यापासूनच दुकानं चालू होतात। इकडे बघितलं तर रात्रीसाठी हे करून ठेवलं आहे। तुम्ही आताच बघाल की किती गर्दी झालेली आहे इथे कार्यक्रमात। मार्लेश्वर महोत्सव, इथे सांस्कृतिक कार्यक्रम असतील आज रात्री आणि उद्या परत मकर संक्रांतीचा दिवस आहे, तर परत उद्या पण कार्यक्रम असेल। तुम्ही चढतानाच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्लेश्वरपर्यंत कसं पोचलेलं हे बघितलं आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वरती मंदिरात जाणार आहोत। तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।